त्याच्यामुळे अनेक मुद्दे आहेत प्रचाराचे आणि आता आपण आणखी तज्ञांकडे जाणारच आहोत, पण तत्पूर्वी मी प्रज्ञाकडे जातोय कारण विदर्भातले काही अपडेट्स आपल्याकडे आहेत. बरोबर आहे, विदर्भातल्या अपडेट्सवरती आपण एक लक्ष टाकूया. नागपूर दक्षिण पश्चिम मधून देवेंद्र फडणवीस पुन्हा एकदा निवडणुकीच्या रिंगणात आहेत. प्रफुल्ल गुडधेंचं त्यांच्यासमोर आव्हान आहे. रामटेक मधल्या बिघाडीमुळे आघाडीला मोठं टेन्शन आलेलं आहे. रामटेकच्या सांगली पॅटर्नकडे राज्याचं लक्ष. विशाल बरबटेंना थेट एबी फॉर्म देण्यात आला होता. अहेरीमध्ये अत्राम कुटुंबात कोण बाजी मारणार, धर्मराव बाबा अत्राम की भाग्यश्री अत्राम, याकडे लक्ष आहे. रजत वशिष्ठ आपले प्रतिनिधी सध्या आपल्या सोबत आहेत. रजत, सत्तेचा मार्ग विदर्भातून जातो असं समीकरण सध्या सेट झालेलं आहे राज्यामध्ये. काय अपडेट्स आहेत विदर्भातले, कोणत्या लढती महत्त्वाच्या? प्रज्ञा, विदर्भामध्ये अनेक लढती महत्त्वाच्या आहेत, मात्र सर्वात लक्षवेधी लढत जी आहे ती नागपूर दक्षिण पश्चिम मधून आहे. या ठिकाणी भाजपचे उमेदवार राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आहे आणि त्यांच्यासमोर प्रफुल्ल गुडदे आहे. तुम्ही जसं सांगितलं की काय काय मुद्दे आहे किंवा कशा पद्धतीने कल दिसून येत आहेत, तर प्रत्येक मतदारसंघामध्ये बहुतांशी मतदारसंघ असे आहे ज्यांच्यामध्ये 2014 आणि 2019च्या तुलनेमध्ये यंदा मतदान वाढलेलं आहे. अगदी देवेंद्र फडणवीस यांच्या मतदारसंघामध्ये महिलांचा मतदान जो आहे जवळपास 6% वाढलेला आहे. त्यामुळे हा जो महिलांचा वाढलेला मतदान आहे किंबहुना एकंदरीत मतदानामध्ये जी वाढ झालेली आहे तो मतदान कोणाच्या बाजूने जातं यावर सर्वांचं लक्ष आणि त्याच्यावरूनच निर्णय जो होईल असं वाटतंय. त्यामुळे जे राजकीय समीकरण किंवा जो विश्लेषण मतदानाच्या पूर्वी केलं जात होतं, वाढलेल्या मतदानानंतर प्रत्येकाची धाकधूक जी आहे ती वाढलेली आहे. देवेंद्र फडणवीस यांच्या लढतीशिवाय अनेक महत्त्वाचे उमेदवार जे आहेत ते विदर्भामध्ये विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार ब्रह्मपुरीमधून आहेत, बल्लारपूरमधून सुधीर मुनगंटीवार आहे, तिवसामधून यशोमती ठाकूर आहेत, संजय राठोड दिग्रसमधून आहेत. तर अनेक महत्त्वाच्या लढती ज्या आहेत विदर्भामध्ये आहे. त्यामुळे मतदानाचा कौल, वैदर्भीय मतदाराचा कौल लोकसभेसारखा राहतो की त्याच्यामध्ये या वाढलेल्या मतदानामुळे काही बदल होते, हे पुढील काही तासांमध्ये स्पष्ट होईल. प्रज्ञा, निश्चित त्याचीच उत्सुकता आहे आणि अवघ्या काही क्षणामध्ये पहिले कल हाती येतील. रजत, अपडेट जाणून घेत राहू सध्या. धन्यवाद. अश्विन, आणि विदर्भात आता जाऊया मराठवाड्यात, कारण तिकडे काही इंटरेस्टिंग लढती आहेत आणि तिकडे नेमकं काय इक्वेशन समोर येणार. कारण जसं आपण मगाशी बोललो, लोकसभेमध्ये वेगळी गणितं दिसली होती, मराठवाड्यामध्ये कृष्णा केंडे आपल्या सोबत आहेत. कृष्णा, मराठवाड्यातले चित्र काय? नाही, मराठवाडा गत निवडणुकीमध्ये भाजपाचा बालेकिल्ला होता. 16 जागा या ठिकाणी आलेल्या होत्या. सुरुवातीला थोडंसं तुला इथलं स्ट्रॉंग रूम दाखवतो जे ओपन करण्यात आलेलं आहे आणि मराठवाड्यातल्या 46 मतदारसंघातले स्ट्रॉंग रूम या ठिकाणी ओपन केले गेलेले आहेत आणि इथे अनेकांची प्रतिष्ठा पणाला लागलेली आपल्याला पाहायला मिळते. रावसाहेब दानवे यांची कन्या असेल, मुलगा असेल, धनंजय मुंडे यांची प्रतिष्ठा पणाला आहे. भोकरमध्ये अशोक चव्हाण यांनी आपल्या मुलीला या ठिकाणी उभं केलेलं आहे. नवरा बायकोंची लढत या मराठवाड्यामध्ये आहे. शिवाय इतर ज्या लढती आहेत त्या अत्यंत महत्त्वाच्या आहेत. 8 जागा होत्या काँग्रेस आणि राष्ट्रवादीला, 12 जागा शिवसेना होत्या, त्यातले 9 जण या ठिकाणी सोडून गेले. उद्धव ठाकरेंसोबत केवळ 3 जण राहिले. अनेक ठिकाणी शिवसेना विरुद्ध शिवसेना अशी लढाई झाली. छत्रपती संभाजीनगरमध्ये सर्वाधिक शिवसेना विरुद्ध शिवसेना अशी लढाई झालेली होती. त्यामुळे तिथे कोण या ठिकाणी बाजी मारणार आहे हे देखील पाहणं महत्त्वाचं आहे. मात्र मराठवाड्यातल्या 46 जागा निश्चित अत्यंत महत्त्वाच्या आहेत. जरांगे फॅक्टरचं नेमकं काय होतंय, लोकसभेत जो पाहायला मिळाला तो विधानसभेमध्ये पाहायला मिळणार का, यासह अन्य प्रश्नाची उत्तरं आपल्याला खरं पुढच्या तासाभरात. त्यामुळे कृष्णा, कल यायला लागतील आणि आम्ही तुझ्याकडनं अपडेट घेतच राहू. तुर्तास धन्यवाद या सगळ्या अपडेट बद्दल. तेव्हा मराठवाड्यामध्ये देखील एक्साइटमेंट आहे, नेमकं कोण बाजी मारतंय याकडे सगळ्यांचं लक्ष आहे. मराठवाडा इंटरेस्टिंग आहे. आपण विदर्भ आणि मराठवाड्याची चर्चा केली. आपण एक छोटीशी कमेंट घेऊया. विदर्भ आणि मराठवाड्याची समीकरणं अत्यंत महत्त्वाची आहेत या निवडणुकीमध्ये. काय वाटतं, काय होईल तिथे? विदर्भ आणि मराठवाडा जर आपण बघितला तर तो काँग्रेस आणि राष्ट्रवादीचा बालेकिल्ला, विशेषतः विदर्भामध्ये काँग्रेसचा बालेकिल्ला आहे आणि मराठवाडा असेल, इतर पश्चिम महाराष्ट्र असेल, हा आम्हाला महाविकास आघाडीला अतिशय पूरक आणि अतिशय चांगला असं आम्हाला त्या ठिकाणी वातावरण आहे. आणि निश्चितपणे विदर्भ आणि मराठवाडा यांच्या जोरावरच आम्ही 180 क्रॉस करणार, हे मी मगाशी पण सांगितलं आणि आत्ताही सांगतोय ते या 2 विभागाच्या जोरावर मी सांगतोय. निश्चितपणे महायुतीपेक्षा महाविकास आघाडीच्या जागा विदर्भातनं आणि मराठवाड्यातनं जास्त प्रमाणात येतील आमच्या. बरोबर आहे. महायुती असेल किंवा आघाडी असेल, विश्वास व्यक्त केला जातोय. पण अवघे काही मिनिटं शिल्लक आहेत. 7:30 वाजता मतपेट्या उघडतील आणि त्यानंतर पहिले कल हाती यायला सुरुवात होईल. चित्र स्पष्ट व्हायला सुरुवात होईल. अश्विन, खरं आणि त्याच्यामुळे पुढच्या अर्ध्या ते 1 तासात साधारण चित्र आपल्याला वेगाने बदलताना बघायला मिळेल, म्हणजे आकडेवारी समोर येतील. आपण एक छोटी कमेंट विद्याताईंची याच्यावर घेऊया. विद्याताई, विदर्भ मराठवाडा किती कॉन्फिडंट आहात तुम्ही?
छोटी कमेंट. निश्चितच काँग्रेसला विदर्भामध्ये खूप चांगलं हे मिळेल आणि आम्ही ज्या सीट्स उभ्या केल्या आहेत म्हणजे पवार साहेबांच्या ग्रुपने किंवा उद्धवजींच्या त्यांना पण रिस्पॉन्स खूप चांगला होता बर. आणि मराठवाड्यामध्ये पण आम्ही कॉन्फिडंट आहोत की आमच्या सीट्स निश्चित तिथे वाढतील. ठीक, आपण पुढच्या अपडेटसाठी प्रज्ञाकडे जाऊया, कारण एक हाय प्रोफाईल लढत मुंबईमधली ती म्हणजे वरळी आणि त्याचे अपडेट आपल्याकडे येतात. प्रज्ञा. बरोबर आहे. आदित्य ठाकरे निवडणुकीच्या रिंगणात आहेत. मिलिंद देवरांचं आव्हान आहे. संदीप देशपांडे रिंगणामध्ये आहेत आणि वेदांत नेब आपले प्रतिनिधी वरळीतून आपल्या सोबत आहेत. वेदांत, वरळीचा गड कोण राखणार याची उत्सुकता प्रचंड आहे. काय सध्या चित्र दिसतंय वरळीमध्ये? 36 मुंबईतल्या विधानसभा मतदारसंघातल्या टफ फाईट पडली एक फाईट म्हणजे वरळी विधानसभा मतदारसंघातली फाईट आणि इथे आपण बघतोय तयारी पूर्ण झालेली आहे. 30 मिनिटांमध्ये पोस्टल मतमोजणीला सुरुवात होणार आहे. आपण बघतोय सुरक्षा कशा प्रकारे आहे आतमध्ये. थोड्याच वेळात ही मतमोजणीला सुरुवात होणार आहे. 5 टेबल हे पोस्टल मतमोजणीसाठी तयार ठेवण्यात आलेले आहेत तर 17 टेबल हे ईव्हीएम मतमोजणीसाठी तयार ठेवण्यात आलेले आहेत. आतमध्ये सर्व अधिकारी तयारी करतायत आणि जसं तू म्हणालीस की इथे तिरंगी लढत आहे म्हणजे एकीकडे आदित्य ठाकरे यांची प्रतिष्ठापनाला लागलेली आहे, दुसरीकडे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडनं संदीप देशपांडे तर शिंदेच्या शिवसेनेकडनं मिलिंद देवरा. त्यामुळे इथे सुद्धा शिवसेना विरुद्ध शिवसेना अशी लढत, त्यामध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचं आव्हान आहे. त्यामुळेच या मतदारसंघामध्ये कोण बाजी मारणार, कारण 17 फेऱ्या होणार आहे. त्यामुळे दुपारी साधारणपणे 12 ते 1 पर्यंत इथलं चित्र स्पष्ट होईल. आदित्य ठाकरे पुन्हा एकदा वरळी मतदारसंघात आपला गड राखणार की मग मिलिंद देवरा की संदीप देशपांडे याचा निकाल आपल्याला दुपारी 12 ते 1 दरम्यान इथे लागलेला पाहायला मिळेल. कारण 17 फेऱ्या मुंबईतल्या 36 जागांचा विचार केला वेदांत, वरळी हा त्यातला हाय व्होल्टेज ड्रामा आपल्याला तिकडे दिसतोय. एक मोठी महत्वाची जागा दिसतेय. अश्विन, ही निवडणूक अत्यंत महत्वाची याच्यासाठी की खरी शिवसेना खरी राष्ट्रवादी कोणाची यावर सुद्धा जनतेच्या कोर्टात आज शिक्कामोर्तब होईल. खरं, त्याच्यामुळे जसं प्रज्ञानी म्हटलं खरी शिवसेना खरी राष्ट्रवादी, कारण राष्ट्रवादी शरद पवार पक्ष, राष्ट्रवादी अजित पवार पक्ष, शिवसेना शिंदे, शिवसेना ठाकरे, कोण नेमकं बाजी मारणार हे ही निवडणूक ठरवणार आहे. आणि त्यामुळे जनतेचा कौल कोणत्या राष्ट्रवादीला आणि कोणत्या शिवसेनेला आहे हेही या निमित्ताने आपल्या समोर येणार. आपण तज्ज्ञांना एक छोटी कमेंट घ्यायला जाऊया याच्याबद्दल. मी पुन्हा एकदा बल्लाळ सरांकडे जातो. बल्लाळ सर, खरी शिवसेना खरी राष्ट्रवादीचा फैसला होतोय आज? निश्चितच. आणि मला स्वतःला असं वाटतं की कोकण पट्ट्यामध्ये उद्धव ठाकरेंना थोडंसं झुकतं माप मिळेल, कारण की जो मुंबईत एपी सेंटर आहे शिवसेनेचा म्हणजे बाळासाहेब ठाकरेंचा इन्फ्लुएन्स हा साधारणपणे ह्या पट्ट्यात जास्त दिसेल आणि त्याचा डेफिनेटली सिंपतीच्या माध्यमातून उद्धव ठाकरे यांना आपल्याला त्याचा परिणाम दिसेल. अर्थात इथे काही ॲडजस्टमेंट्स होणं आवश्यक होतं की उदाहरणार्थ आता आपण वरळीचा उल्लेख करतोय तर इथे मनसे आणि ह्यांच्यामध्ये जी मतविभागणी होणार आहे मिलिंद देवरामध्ये त्याचा डेफिनेटली फायदा आदित्य ठाकरे यांना मिळताना दिसेल आपल्याला. आपले सगळे जे गेस्ट आहेत हेमलता ताईंपासून सुरुवात करूया. तुमच्या मते या निवडणुकीतला जायंट किलर कोण असणार आहे? सरांनी प्रश्न केला, जायंट किलर कोण असेल? असं सांगणं तर खूप कठीण आहे, कारण बऱ्याच ठिकाणी बऱ्याच गोष्टी महाराष्ट्रामध्ये घडलेल्या आहेत. आपण अपक्ष आहेत, बंडखोर आहेत आणि हा सगळाच विषय खूप मोठा आहे. त्यामुळं आता नक्की जायंट किलर कोण असणार आहे हे सांगणं थोडंसं मला वाटतं की अवघड ठरेल. मृणाल नानिवडेकर, तुमच्या मते? महाराष्ट्रातल्या 50 विधानसभा मतदारसंघामध्ये अत्यंत टोकदार सामने आहेत. तिथे स्थानिक इक्वेशन्स आणि सगळ्यात मोठा जायंट किलर कोण ठरेल, कुठला मतदारसंघ? आत्ता मला असं काही सांगता येणार नाही. इकडं मिलिंद, जायंट किलर कोण असेल, सगळ्यात मोठा अपसेट कोण? अपसेट बारामतीमध्ये झालं तर युगेंद्रच जायंट किलर असणार आहे. ठीक आहे. विद्याताई? विद्याताई, नाही, मलाही असं वाटतंय की आता एवढ्या लवकर सांगता येणार अरे नाही, अंदाजच करायचा. महाराष्ट्रात बारामती असू शकते, बीड असू शकते, त्यामुळे हो बीड आणि बारामती असू शकते. म्हणजे धनंजय मुंडेंचा मतदारसंघ म्हणायचं म्हणजे तुम्हाला परळी म्हणायचं? परळी म्हणायचं. परळी म्हणायचं. नजीब मुल्ला जर ठरले तर, कारण तो खूप इंटरेस्टिंग फॅक्टर होईल. हिंदूंनी नजीब मुल्लाला जितेंद्र आव्हाडांविरुद्ध मतदान करणं आणि निवडून देणं, तर तो मोठा निकाल असेल. राजू वाघमारेजी, मला वाटत नाही की अजून जायंट किलर सारखं काय कुठचा मतदारसंघ आहे, कारण जे प्रस्थापित आहेत ते या निवडणुकीमध्ये चांगल्या मताने किंवा निसटत्या मताने का होईना निवडून येतील. त्याच्यामुळे प्रस्थापित निवडून येतील. मला धक्कादायक असं काही वाटत नाही कुठे होईल. धनशक्ती विरुद्ध जनशक्तीची ही निवडणूक आहे.
त्यामुळे निश्चितपणे सत्ताधारी लोकांनी ज्या पद्धतीने ही निवडणूक या निवडणुकीला जे सामोरे गेले, प्रचंड मोठ्या प्रमाणात धनशक्तीचा प्रचंड मोठ्या प्रमाणात वापर झाला. त्यामुळे निश्चितपणे येणाऱ्या निवडणुकीमध्ये जे निकाल लागतील ते जनशक्तीच्या बाजूने लागतील आणि निवडून येणारा जनशक्तीचा उमेदवार हा माझ्या दृष्टीनं जॉईन किलर असणार आहे. धनशक्तीचा उल्लेख होतोय. निवडणुकीकडे आपण बघताना जायंट किलर हा विषय होतोय आणि त्यामुळे अनेक ठिकाणचे कल यायचे, त्यातून ते आपल्याला समजेल. पण आपण जी पोटनिवडणूक कसब्याची बघितली आणि ज्यामध्ये एक गुमराह करणारं वातावरण तयार झालं आणि त्या ठिकाणी त्यावेळेला धंगेकर निवडून आले होते. आता ते वातावरण परत सेटल होऊन भारतीय जनता पार्टीला कल मिळेल आणि त्या ठिकाणी हेमंत रासने निवडून येतील. मला वाटतं हे या निवडणुकीमध्ये थोडंसं वेगळेपण राहील. जायंट किलर सांगितलं असतं असं खूप सीट आहे, पण जे माझ्या डोक्यात आहे दादर माहीमची जी सीट आहे, आमचे नेते तिथे महेश सावंत लढत आहे. जर ते जिंकले तर ते पूर्ण महाराष्ट्रामध्ये एक नंबरचे जायंट किलर म्हणून ते उभारणी घेणार महेश सावंत. मलाही वाटतं म्हणजे महेश सावंत ठरू शकतात. पृथ्वीराज चव्हाणांच्या मतदारसंघामध्ये काय होतं, तो एक मतदारसंघ आहे. अन्यनी जसं सांगितलं तसं नजीब मुल्ला आणि जितेंद्र आव्हाड याच्यामध्ये जर नजीब मुल्ला जिंकले तर तोही एक मोठा जायंट किलर ठरू शकेल. सरिता मॅम, तुमच्या नजरेतनं जायंट किलर? मला वाटतं जे आत्ता राजीवनं सांगितलं तेच. बारामती त्यामध्ये मी ॲड करीन. आधी कोणीतरी बारामतीचा उल्लेख केलाच. मला वाटतं जिथं जिथं प्रस्थापित नेतृत्व आज मैदानात आहे, जिथं जिथं प्रस्थापित नेतृत्वाला दूर करण्यात जर एखाद्या नवीन उमेदवाराला यश मिळालं तर तो जायंट किलर म्हटला जाईल. कारण बरेच प्रस्थापित, बरेच मोठे चेहरे मैदानात आहेत आणि अतिटतीचा सामना आहे. त्यामुळे क्लोज फाईट अनेक ठिकाणी आहेत आणि जायंट किलर कोण ठरतंय कदाचित दुपारपर्यंत चित्र स्पष्ट होईल. अनेक महत्त्वाचे चेहरे निवडणुकीच्या रिंगणामध्ये आहेत आणि सगळ्यात महत्त्वाची अपडेट 7:30 वाजलेत आणि पुढच्या अर्ध्या तासात पहिले कल हाती येतील. पोस्टल मतांच्या मोजणीला सुरुवात होईल आणि पहिले कल 8 वाजता हाती येतील. सगळ्यात अचूक, सगळ्यात वेगवान, जलद अपडेट तुम्ही ABP माझावर पाहू शकणार आहात. 8 वाजता पहिले कल हाती यायला सुरुवात होणार आहे. महायुती सत्ता राखणार की महाविकास आघाडी सत्तेत येणार याची उत्सुकता आहे. अश्विन, खरं आहे आणि त्याच्यामुळे अर्ध्या तासामध्ये आपल्याला हळूहळू आकडेवारी समोर येईल. आपण आता उत्तर महाराष्ट्रामध्ये जाऊया. मुकुल कुलकर्णी आपल्यासोबत आहेत. मुकुल, उत्तर महाराष्ट्रात देखील अनेक इंटरेस्टिंग लढती आहेत आणि गेल्या वेळी देखील उत्तर महाराष्ट्रामध्ये काही वेगळे निकाल लागलेले होते. यावेळी उत्तर महाराष्ट्रातलं चित्र काय सांगतंय तुला मुकुल? आत्ताचं जर पक्षीय बलाबल बघितलं तर महायुतीकडे 34 जागा आहेत, म्हणजे जे विद्यमान आमदार आहेत राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेच्या फुटीनंतर. त्याचबरोबर महाविकास आघाडीकडे 10 जागा आहेत. 2 ठिकाणी MIM आहे आणि एका ठिकाणी अपक्ष आहेत. आत्ताचं सध्याचं पक्षीय बळाबळ हे आहे. आत्ता जे निवडणूक लढतो आहे यामध्ये सर्वात मोठा पक्ष हा भाजपा आहे. त्या पाठोपाठ राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवारांचा गट आहे आणि अजित पवार शिवसेनेचे दोन्ही गट, असं उतरत्या क्रमाने संपूर्ण पक्षीय बलाबल आपल्याला बघायला मिळतं आहे. सध्याचे जर बघितलं तर उत्तर महाराष्ट्रामधले 8 दिग्गज मंत्री या निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरलेले आहेत. अनेकांना सुरुवातीला आव्हानं देखील देण्यात आलेली होती, मात्र बऱ्यापैकी त्यांनी आपलं निवडणूक ही सोपी करण्याचा देखील प्रयत्न केलेला आहे. तरी 1 ते 2 ठिकाणी काही धक्कादायक निकाल लागण्याची शक्यता देखील व्यक्त केली जात आहे. नांदगाव विधानसभा मतदारसंघ हा आहे की सुरुवातीपासूनच तिथे हाय व्होल्टेज ड्रामा आपल्याला बघायला मिळालेला होता. सुहास कांदे यांना समीर भुजबळ यांनी आव्हान दिलेलं आहे, त्यामुळे या मतदारसंघाकडेच अवघ्या राज्याचं लक्ष राहणार आहे. त्याचबरोबर मतदानाच्या 4 ते 5 दिवस आधी जरांगे पाटील हे येवला विधानसभा मतदारसंघामध्ये आलेले होते. सांत्वनपर भेट आहे असं त्यांनी सांगितलं होतं, मात्र जो आडवा येईल त्याला पाडा अशा स्वरूपाचं त्यांनी वक्तव्य देखील केलेलं होतं. त्यामुळे या मतदारसंघाकडे देखील लक्ष लागलेलं आहे. उत्तर समोर येत आहेत निकालाच्या माध्यमातून आपल्याला बघावं लागेल. मुकुल, धन्यवाद या सगळ्या माहितीबद्दल. तेव्हा काही इंटरेस्टिंग लढती उत्तर महाराष्ट्रामध्ये पण आहेत. आपण उत्तर महाराष्ट्राची चर्चा करतोय. हेमलता पाटील ताई सध्या आपल्यासोबत आहेत. लोकसभेमध्ये कांदा उत्पादकांचा प्रश्न महत्त्वाचा ठरला होता. मालेगाव सारख्या मतदारसंघातून वोट जिहादचा आरोप करण्यात आला होता. यंदा उत्तर महाराष्ट्रातले इम्पॅक्टिंग मुद्दे कोणते? निवडणुकीच्या सुरुवातीला असं वाटलं होतं की विकासाच्या मुद्द्यावरती निवडणूक होईल, कारण भारतीय जनता पक्ष नेहमी विकासाच्या मुद्द्यावरती आम्ही निवडणुका करणार असं सांगतं. परंतु नंतर ही निवडणुकीमधून विकासाचा मुद्दा हा पूर्णपणे मिसिंग होता आणि मग कुठेतरी जातीय धार्मिक समीकरणं आणि एकमेकांच्या कुरघोड्या, जातीय समीकरणं अशावरती ती निवडणूक खरी लढली गेली. आणि त्यामुळे कांद्याचा प्रश्न असेल, द्राक्षांचा प्रश्न असेल, शहरातले इतर प्रश्न असतील, स्मार्ट सिटीचं जे आश्वासन दिलं होतं त्याचे प्रश्न असतील, हे सगळे प्रश्न दुर्लक्षित राहिले आणि बटेंगे
कटेंगे आणि या सगळ्या गोष्टीभोवती ह्या निवडणुका लढल्या गेल्या. त्यामुळं विकासाचा मुद्दा हा पूर्णपणे मिसिंग होता, शेतकऱ्यांचा मुद्दा हा मिसिंग होता आणि हा पूर्ण हे निवडणुका ज्या झाल्या ह्या फक्त जाती आणि धार्मिक समीकरणांवरती झाल्या. निश्चित. त्यामुळे एक वेगळा अँगल आपल्याला उत्तर महाराष्ट्रातल्या लढतीमध्ये अश्विन पाहायला मिळतोय. पुढचे अपडेट्स आपण जाणून घेऊ. पुढच्या तज्ञांकडे जाण्यापूर्वी निकालापूर्वीच उद्धव ठाकरे आणि शरद पवार अलर्ट मोड वर आहेत. विद्यमान आमदारांसह उभ्या असलेल्या उमेदवारांकडून घेतलं प्रतिज्ञापत्र. या घडीची मोठी अपडेट. निवडून आल्यावर पक्षासोबतच राहणार असल्याचा प्रतिज्ञापत्रामध्ये उल्लेख आहे. पक्षातील फूट लक्षात ठेवता दगाफटका टाळण्याच्या दृष्टीने आधीच पावलं टाकण्यात येत आहेत आणि त्याच्यामुळे शरद पवार आणि उद्धव ठाकरे या दोघांनीही ही प्रतिज्ञापत्र लिहून घेतली आहेत. विद्यमान आमदारांसह उभ्या असलेल्या उमेदवारांकडून देखील ही प्रतिज्ञापत्र लिहून आपण एक घेण्यात आली. छोटी कमेंट घेऊया. उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून अशी प्रतिज्ञापत्र घेण्याची वेळ का आली आता? काय झालं 19 मध्ये सगळ्यांना बघितलं की आमच्या पक्षावर, आमच्या नावावर, आमच्या चिन्हावर निवडून आले, सरकारमध्ये सहभागी झाले, 2.5 वर्ष मंत्रिमंडळमध्ये होते, एक दिवस अचानक पडाले. त्यामुळे हे सगळं काळजी घ्यावं लागतात आणि हे राजकारणामध्ये घ्यावं लागतं. हे दुर्दैव आहे आणि हे सगळं भाजपामुळे सगळं झालं आहे. विद्याताई, धाकधूक आहे मनात म्हणून अशी प्रतिज्ञापत्र? नाही, धाकधूक अजिबात नाही आहे आणि अशा प्रकारे प्रतिज्ञापत्र घेतली असतील असं मला काही वाटत नाही आहे. पण घेतली असेल तर काही हरकत नाही आहे ना, कारण आपल्याकडनं आपल्या सिम्बॉलवरती जे जे लढवले ते निष्ठावंत असावेत अशी अपेक्षा असणं काही चुकीचं नाही आहे. ठीक आहे. बरोबर असं आहे का? ठीक आहे. पुढची कमेंट घेण्याआधी आपण मतमोजणी केंद्रावर ही दृश्य समोर आलेली आहेत. श्रीनिवास पवार पोहोचलेले आहेत. अर्थातच युगेंद्रच्या निकालाची त्यांना प्रतीक्षा आहे. काय नेमकं घडतंय बारामतीमध्ये? सरिता मॅडमकडे जाऊया. सरिता मॅडम, आत्ताच युगेंद्रबद्दल बोललास तू अश्विन. अशी अनेक राजकीय घराण्यातील मुलं मुली आहेत, नेत्यांची मुलं मुली आहेत आज मैदानामध्ये आणि खरं तर त्यांचं फ्युचर म्हणजे कुठंतरी प्रतिष्ठा त्या नेत्याची सुद्धा पणाला लागली आणि महत्त्वाची काही नावं जी आपल्याला समोर दिसतात आहेत त्यात एक मोठं नाव अमित ठाकरे आहे आणि श्रीजया चव्हाणसुद्धा आहे. मला वाटतं आपले जे गेस्ट्स आहेत त्यांच्याकडनं मला हे 2 उमेदवार खास आणि त्यांचे पिता यांच्याबद्दल ऐकायला आवडेल. ठीक आहे, आपण सुरुवात करूया. मला वाटतं राजू वाघमारेंपासून एक छोटी कमेंट घेऊया, कारण माहीममध्ये म्हणजे काय झालं नेमकं आधी तुम्ही ते सांगा. आधी माहीममध्ये कोणत्याही परिस्थितीमध्ये सदा सरवणकरच निवडून येणार आहेत. कारण एक गोष्ट लक्षात घ्या की सदा सरवणकर साहेबांना एबी फॉर्म देण्याच्या आधी सगळी विचारणा आम्ही केली होती, पण त्यावेळी आम्हाला कुठूनही मनसेकडून काही सांगण्यात आलं नव्हतं. त्याच्यामुळे आम्ही एबी फॉर्म दिला. त्याच्यानंतरही सदा सरवणकरांना आम्ही राज साहेबांबरोबर बोलण्यासाठी पाठवलं होतं. आमच्या मते कोणत्याही, कारण 3 वेळा ते आमदार आहेत, घराघरात गेलेले आहेत आणि लोकांना नवीन चेहरा नको आहे, सदा सरवणकरच पाहिजे. बघूया दुपारपर्यंत चित्र स्पष्ट होईल. नाही जी, दादर पूर्वी मध्यम वर्गाचं प्रतिनिधित्व करायचं. आता दादरमध्ये खूप मोठी विषमता आहे, एक अति उच्च मध्यम वर्ग आणि कनिष्ठ मध्यम वर्ग. तो अति उच्च मध्यम वर्ग मनसेला, भाजपाचा वोटर आहे, त्यातला काही भाग मनसेला जाऊ शकेल, पण तरी सदा सरवणकर त्यांच्या कामामुळे. बरोबर आहे, सदा सरवणकर यांच्या विजयाचा विश्वास व्यक्त केला जातोय. आपण बारामतीमध्ये जाऊयात. मंदार गोंजारी आपले प्रतिनिधी सध्या आपल्या सोबत आहेत. मंदार, श्रीनिवास पवार दाखल झालेले आहेत आणि युगेंद्र पवारांच्या निमित्तानं त्यांची देखील प्रतिष्ठा इकडे पणाला लागली आहे. काय अपडेट्स आहेत सध्याचे? श्रीनिवास पवार आपण पाहतो आहोत या ठिकाणी बोलतायत. बापू, ज्या पद्धतीने प्रचार झाला कितपत विश्वास व्यक्त करायला लागता तुम्ही? 100%. थोडं थांबा, कळेल तुम्हाला हळूहळू. हो, नाव सापडत नाही त्यांना. बापू, शहर आणि ग्रामीण या दोन्ही भागांमध्ये हा मतदारसंघ विभागला गेलाय, तर दोन्हीकडून काय अपेक्षा आहे, काय तुम्ही सांगाल? मतदार सुज्ञ आहे, बारामतीचा मतदार आहे. तुम्हाला थोड्या वेळात समजायला लागेल. 10 वाजता बघा काय होतं. कॉन्फिडन्स फार दमदार आहे दोन्ही बाजूंनी, तसाच कॉन्फिडन्स आहे. पण तुम्हाला एक सांगू, जर 24 असतील ना, 24व्याला पण वाटत असतं मी निवडून येणार. कॉन्फिडन्स असल्याशिवाय कोणी फॉर्म भरत नाही. कोणीही हरायला उभा राहत नाही. युगेंद्र विजय होतील काय अंदाज आहे? नाही, विजय हा विजय असतो. मी उगेच लाखाच्या गोष्टी करणार नाही.
विजय फक्त विजय असतो. विधानसभा निवडणूक आणि लोकसभा निवडणूक या दरम्यानच्या काळामध्ये काय काय घडलं असं तुम्हाला वाटतं की या सगळ्या बारामतीचं म्हणजे मतदारांना असं वाटत होतं की आपल्याला अधिक महत्व आलंय यावेळी की बाबा उमेदवार आपल्याकडे येत आहेत म्हणजे एरवी इथले मतदार जे आधीच त्यांचा निकाल घ्यायचे मग लोकसभा असेल विधानसभा असेल मतदारांसाठी सुद्धा वेगळी ठरली निवडणूक. नाही कारण आमचा उमेदवार तर नवीन पहिल्यांदा लढत होता त्याच्यामुळं प्रत्येक मतदाराला भेटणं त्याचं कर्तव्य होतं आणि ते त्यांनी पार पाडलं. आणि समोर दादा 30 वर्ष राजकारणात आहेत त्याच्यामुळे ते सगळ्यांना ओळखतात त्याच्यामुळे ते गेले नसतील. पण लढत कडवी दिली आहे म्हणजे अनेक ठिकाणी वाड्या वस्त्यांवर अशी चर्चा होती की दादा 30 वर्षात कधीच आले नाही निवडणुकीच्या दरम्यान. सुरुवातीला यायचे आणि शेवटी यायचे. आता ते वाड्या वस्त्यांवरती फिरले लोकांना त्यांनी काय काय कामं केली त्याचे कागद दाखवले आणि ग्राउंडवरती येऊन त्यांना सगळं सांगावं लागलं लोकांना. नाही ठीक आहे ना मधून अधून करावं लागतं. बापू या सगळ्या निवडणुकीनंतर पवार साहेबांशी काय बोलणं झालं त्यांनी काय या सगळ्या मतदानानंतर काय अंदाज वर्तवला? नाही पवार साहेबांशी काय कालच त्यांचा फोन आला होता आणि काही नाही मला त्यांनी सूचना दिल्या काही आता ते सगळं सांगायला पाहिजे असं नाही. लोकसभेच्या वेळी एक ट्रेंड होता की बाबा लोकसभेला ताई विधानसभेला दादा अशा पद्धतीचं बारामतीमध्ये एक चर्चा आणि ती अगदी सर्वदूर पसरली होती. त्याला लोकांनी ते आता कळेलच ना कारण तेव्हा बारामती शरद पवारांची हे तुम्हाला पण माहिती आहे. बापू अर्धी लढाई जिंकली वाटतं का कारण दादा बूथ हिंडत होते तुम्ही फिरत होता. नाही त्यांनी फिरावं ह्याच्यासाठी लढाई नाही ही विचारांची लढाई. दादानी काहीतरी करावं म्हणून करण्यासारखे आम्ही कुणाला एवढं मोठं समजत नाही. ही विचारांची लढाई. दादा आणि किंगमेकर दोन्ही होणार आहेत खरी लढत तर दादा इथे जिंकली पाहिजे होम ग्राउंडला किंवा काय म्हणजे ह्या लढतीकडे आता होणार आहेत हे तू ठरवलेले आहे बाबा. तू ऑलरेडी म्हणतो की दादा किंग मेकर होणार आहेत म्हणजे एवढं नाही. नवाब मलिक एवढा राजकीय काय म्हणतात तज्ञ आहेत हे मला माहित नाही. पूरा विश्वास है ये डेमोक्रेसी है. आपको पता चलेगा एक 2-3 घंटे में ही पता चलेगा और दोनों उमेदवार तगडे आहे. पवार साहेबांनी ज्या पद्धतीने म्हटलं होतं की आता 30 वर्ष बारामतीकरांनी आधी मला दिलं निवडून नंतर दादांना दिलं आम्ही दोघांनाही काम केलं तर पुढच्या 30 वर्षांचा विचार करण्याची गरज आहे. तर मतदारांमध्ये या सगळ्या विधानानंतर काय तुम्ही प्रतिक्रिया पाहिली होती? नाही मतदार तुम्हाला पण माहिती आहे बारामतीचा मतदार बोलत नाही ते शांत राहतो. सुप्रियाताईंच्या वेळेस पण तेच झालं. तो व्यक्त होत नाही पण जे काही त्याला योग्य वाटतं ते तो करतो. जे काय मतदारांनी केले असेल ते योग्यच केलं असेल असं मला वाटतं. महाविकास आघाडीच्या दृष्टीने काय निकाल तेव्हा श्रीनिवास पवारांची प्रतिक्रिया होती आणि आता काकाबाजी मारणार की पुतण्या दुपारपर्यंत चित्र स्पष्ट होईल. आता जाऊया तासगावात कारण तिकडे देखील इंटरेस्टिंग लढाई आहे. जनरेशन नेक्स्ट मैदानामध्ये आहे. कुलदीप माने आपल्या सोबत आहेत. कुलदीप राजकीय घराण्यातली जनरेशन नेक्स्ट या तासगावामध्ये मैदानामध्ये तासगावातलं चित्र आणि एकूणातच तिकडचं वातावरण कसं होतं यावेळी? कोटेमंकाची निवडणूक ही पहिल्यापासूनच चर्चेला गेली कारण निवडणूक जाहीर होण्या अगोदरच काही महिने अगोदरच शरद पवारांनी रोहित पाटील यांची उमेदवारी जाहीर केली होती. त्यामुळे रोहित पाटील यांच्या विरोधात रिंगणात कोण असणार हे स्पष्ट नव्हतं. पण त्यानंतर संजय काकांच्या पुत्रांचा आधी प्रभाकर पाटील यांचं नाव घेतलं होतं. त्यानंतर स्वतः संजय काका पाटील हे अनपेक्षितरित्या विधानसभेच्या आखाड्यामध्ये उतरले आणि तेही महायुतीतील अजित पवार गटाकडून. त्यांचा पक्षप्रवेश अचानक काय होतो त्यानंतर घड्याळ चिन्हावरती तासगाव कोटेमंकाच्या आखाड्यात काय होतं या सगळ्या इंटरेस्टिंग बाबी घडल्यामुळं या तासगाव कोटेमंकाच्या निकालाकडे लक्ष आहे. आता आपण जर पाहिलं तर कुलदीप माने आपल्या सोबत येतोय आपले प्रतिनिधी आणि आता ही दृश्य येत आहेत. बाळा नांदगावकर तिकडे दर्शनाला गेलेले आहेत. शिवडीमधनं मैदानामध्ये आहेत आणि त्यांच्यासमोर आव्हान आहे अजय चौधरी यांचं ठाकरे गटाच्या. अर्थात या मतदारसंघामध्ये मनसे झेंडा रोवणार की अजय चौधरी निवडून येणार? तिसऱ्यांदा शिवसेना हा गड राखणार का? उद्धव बाळासाहेब ठाकरे हा गड राखणार का याची उत्सुकता आहे अश्विन. खरं आणि इकडे काहीसं नाट्य आधी बघायला मिळालं होतं कारण सुधीर साळवी देखील इच्छुक होते पण त्याच्यानंतर त्यांची नाराजी शमवण्यात आली. त्यांनी सांगितलं की आम्ही बरोबर आहोत अजय चौधरींच्या. त्याच्यानंतर त्यांनी एकत्र हात उंचावून एकमेकांना मिठी मारून आपण कसे एकत्र आहोत दाखवण्याचं सांगितलेलं होतं. नंतर प्रचारात ते समोर होते. मात्र बाळा नांदगावकर हे देखील तिकडे एक तगडे कॅन्डिडेट आहेत. त्यामुळे शिवडीमध्ये नेमकं काय होतंय पाहणं महत्वाचं असेल. आणि यानंतर आपण थेट विदर्भामध्ये जाऊया. तुषार कोहळे आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत.
तुषार, विद्यमान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस निवडणुकीच्या रिंगणात आहेत विदर्भातल्या जागा जास्त आहेत, त्यामुळे अर्थात विदर्भावर वर्चस्व कोण प्रस्थापित करणार याची देखील उत्सुकता आहे. निश्चित विदर्भात असं म्हटलं जातं की ज्याच्यासोबत विदर्भ राहिला त्यांना राज्याची सत्ता मिळवणं अगदी सोपं होतं आणि याचा एक इतिहास देखील राहिलेला आहे. जर का आपण बघितलं तर राज्यातले जे दोन प्रमुख पक्ष आहेत ते प्रदेशाध्यक्ष देखील विदर्भात नेतात. म्हणजे भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचा कामठी विधानसभा मतदारसंघ आणि नाना पटोले काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष यांचा साकुरी मतदारसंघ. या दोन्ही मतदारसंघामध्ये काय होतं हे प्रदेशाध्यक्षांसाठी जितकं महत्त्वाचं असेल तितकं त्या विदर्भामध्ये देखील काय होतं त्यावर देखील त्यांच्या नेतृत्वावर शिक्कामोर्तब होणार आहे. सोबतच जर का आपण देवेंद्र फडणवीस यांचं बघितलं दक्षिण पश्चिम विधानसभा मतदारसंघाची ही निवडणूक त्यांच्यासाठी देखील तितकीच महत्त्वाची आहे, कारण की संपूर्ण निवडणुकीला ते लीड करत होते. भाजपच्या वतीनं तर संपूर्ण निवडणुकीचं ते नेतृत्व करत होतेच, सोबत महायुतीला एक संघ पद्धतीनं ठेवून त्यांना देखील लीड करताना देवेंद्र फडणवीस पाहत होते. राज्याचं नेतृत्व करत असताना त्यांच्या मतदारसंघामध्ये देखील नेमकं काय होतं, कारण की कुठेतरी भाजपच्या नेतृत्वाचा विजय जर का दक्षिण पश्चिममध्ये झाला तर निश्चितच त्याचे सकारात्मक संकेत पुन्हा राज्यामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे. त्यामुळे त्या निवडणुकीकडे देखील सर्वांचं लक्ष असणार आहे. या व्यतिरिक्त विदर्भामध्ये तुषार आपण पाहिलं तर मुख्यत्वे करून भाजप विरुद्ध काँग्रेस अशी लढत आपल्याला पाहायला मिळते आणि विदर्भ कोणाच्या बाजूने उभा राहतो याची उत्सुकता आहे. तुषार, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी. आणि नंतर पुन्हा एकदा आपण कोकणामध्ये जाऊयात. अश्विन, कोकणामध्ये देखील खूप इंटरेस्टिंग फाईट आहेत, कारण राणेंचे दोन्ही पुत्र तिकडे मैदानामध्ये आहेत. त्यासोबतच मंत्री दीपक केसरकर यांची प्रतिष्ठा पणाला लागलेली आहे. आपल्यासोबत सदाशिव लाड आहेत. सदाशिव, कोकणामधलं चित्र या सगळ्या इंटरेस्टिंग लढती आहेत आणि त्यासोबतच एक व्हायरल झालेला फोन कॉल या सगळ्यामुळे कोकणातलं वातावरण देखील ढवळून निघालं होतं. सदाशिव, नक्कीच कोकणातलं वातावरण जे आहे ते ढवळून निघालं होतं आणि प्रामुख्याने कोकणात कुडाळमधली लढत जी आहे ती लक्षवेधी ठरणार आहे. कुडाळ मालवण विधानसभा मतदारसंघात विद्यमान आमदार वैभव नाईक यांच्या विरोधात माजी खासदार निलेश राणे जे आहेत, राणेंचे पुत्र, ते मैदानात आहेत. आणि दुसरीकडे जर पाहिलं तर कणकवलीमध्ये दुसरे जे पुत्र आहेत नितेश राणे ते आहेत. त्यामुळे राणे बंधू जे आहेत ते कुडाळ आणि कणकवली या दोन्ही विधानसभा मतदारसंघात आहेत. त्यासोबतच जर पाहिलं असेल तर सावंतवाडीत शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर हे देखील रिंगणात आहे. त्या ठिकाणची जी लढत आहे ती देखील चुरशीची आहे. प्रामुख्याने जर पाहिलं असेल तर कोकणात शिवसेना विरुद्ध शिवसेना अशीच लढत जी आहे ती पाहायला मिळत आहे. रत्नागिरीमध्ये जर पाहिलं असेल तर सामंत बंधू यांचं देखील भवितव्य आहे ते या ठिकाणी पाहायला मिळणार आहे, कारण सामंत बंधू दोन्ही ठिकाणी रिंगणात आहेत. रत्नागिरी आणि लांजा या ठिकाणी देखील किरण सामंत आणि उदय सामंत असे दोन बंधू जे आहेत ते दोन मतदारसंघात पाहायला मिळत आहेत. खरं. त्यामुळे सदाशिव, इकडे काय निकाल लागतो आपल्याला बघायचंय. सगळे अपडेट तुझ्याकडनं घेत राहू. तुर्तास धन्यवाद या सगळ्या अपडेट्स बद्दल. आणि यानंतर आपण मराठवाड्यामध्ये जाऊयात. मराठवाड्याचा कल नेमका काय याची देखील प्रचंड उत्सुकता आहे. लोकसभेचा विचार केला तर जरांगे फॅक्टर खूप जास्त ऍक्टिव्ह दिसला होता मराठवाड्यामध्ये. विधानसभेमध्ये नेमकं काय होणार हे जाणून घेऊयात. निशांत भद्रेश्वर सध्या आपल्यासोबत आहेत. निशांत, मराठवाड्याचा कौल नेमका काय याची उत्सुकता आहे. हो, विशेषतः लातूरमध्ये जे 6 विधानसभा मतदारसंघ आहेत त्याच्यातले जी बिग फाईट आहे ती लातूर शहराची आहे. लातूर शहरामध्ये काँग्रेस कडून चौथ्यांदा नशीब आजमावणारे अमित देशमुख यांच्या विरोधात भाजपाकडून डॉक्टर अर्चना पाटील चाकूरकर आणि त्याचबरोबर वंचित बहुजन आघाडीचे विनोद खटके अशी ही तिरंगी लढत आहे. या तिरंगी लढतीमध्ये नेमका काय निकाल लागतो याकडे मराठवाड्याचं लक्ष लागलेलं आहे. आणि त्यानंतरची दुसरी बिग फाईट आहे ती लातूर ग्रामीणची. या ठिकाणी आमदार धीरज देशमुख यांच्या विरोधात भाजपाचे उमेदवार रमेश कराड यांची लढत तिथे होत आहे. औसा विधानसभा मतदारसंघामध्ये भाजपाचे उमेदवार अभिमन्यू पवार यांच्याबरोबर उबाठाचे दिनकर माने यांची लढत. मराठवाड्यामध्ये अनेक दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला लागलेली आहे. मतदार राजा कोणाच्या पारड्यात कौल देणार मराठवाड्यात याची देखील उत्सुकता आहे. अश्विन, सगळ्यात उत्सुकता आहे ती धनंजय मुंडे यांच्याबाबतची सुद्धा. खरंय, परळीमध्ये नेमकं काय होणार, इंटरेस्टिंग लढाई आहे. आणि त्याकरता अपडेटसाठी आपण जाऊया गोविंद शेळके यांच्याकडे. गोविंद, परळीची ही लक्षवेधी लढाई. अश्विन, परळीची ही लढाई केवळ धनंजय मुंडे यांचं काय होणार अशी नाही आहे, तर परळीच्या इतिहासामध्ये मागच्या अनेक विधानसभा निवडणुकीमध्ये कधी नव्हत्या अशा घटना घडल्या आणि त्या म्हणजे परळी शहरामध्ये आता होर्डिंग लागलेत. धनंजय मुंडे यांच्या विजयाचे होर्डिंग लागलेत. इतका कॉन्फिडन्स धनंजय मुंडे यांच्या कार्यकर्त्यामध्ये आहे. मात्र हे होत असताना राज्याचं लक्ष परळीकडे यासाठी आहे, कारण लोकसभा निवडणुकीमध्ये मनोज जरांगे पाटील यांच्या फॅक्टरने पंकजा मुंडे यांचा पराभव झाला होता. आता
त्याच पंकजा मुंडेच्या लोकसभा निवडणुकीच्या वेळी परळी विधानसभा मतदारसंघामध्ये 70,000पेक्षा जास्त मताची लीड धनंजय मुंडे यांनी मिळवून दिली होती असा दावा करण्यात आला होता. आता परत एकदा पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे हे दोन बहीण भाऊ एकत्र आल्यानंतर ही पहिली निवडणूक आहे ज्या निवडणुकीकडे सगळ्यांचं लक्ष आहे. स्वाभाविक आहे, मतदान केंद्रावरती मतपेट्या फोडण्यात आल्या होत्या, काही संवेदनशील वातावरण बनलं होतं, त्यामुळे बंदोबस्त पण या ठिकाणी तगडा लावण्यात आलेला आहे. एकूण बीड जिल्ह्यामध्ये 6 विधानसभा मतदारसंघावरती अशा प्रकारची मतमोजणीला काही मिनिटांमध्ये सुरुवात होते आहे. मात्र सगळ्यात मोठी लढत असणार आहे ती या परळी विधानसभा मतदारसंघामध्ये, जिथे धनंजय मुंडे विरुद्ध धनंजय मुंडे आणि जो निकाल आहे तो आपल्याला पुढच्या काही तासांमध्ये कदाचित स्पष्ट होणार आहे. धन्यवाद गोविंद या सगळ्या अपडेटबद्दल. आणि आता वाजल्यात 7 वाजून साधारण 50-52 मिनिटं होत आहेत, त्यामुळे पुढच्या साधारण 5 ते 8 मिनिटांमध्ये आपल्याला पहिला कल हाती येणार आहे. त्याच्यामुळे आता उत्कंठा प्रत्येक मिनिटागणिक शिगेला पोहोचते आणि 8 कधी वाजतात आणि कधी पहिला कल हाती येतोय सगळ्या प्रेक्षकांना उत्सुकता आहे. तर पहिल्या अर्ध्या तासात पोस्टल मतमोजणी होणार आहे आणि 8:30 वाजल्यापासून ईव्हीएम ची मतमोजणी होणार आहे. बरोबर आहे अश्विन, सगळ्याच उमेदवारांची धाकधूक वाढलेली असणार आहे. कारण का जसं तज्ज्ञांनी सांगितलं, प्रेडिक्ट करण्यासाठी, अंदाज लावण्यासाठी सगळ्यात क्रुशियल निवडणूक महाराष्ट्राची ही मानली जाते. केवळ राज्याच्या नाही तर देशाच्या राजकारणावर सुद्धा एक खूप मोठा इम्पॅक्ट या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा आपल्याला पाहायला मिळेल. आणि पुढच्या काही क्षणामध्ये पहिले कल एबीपी माझावर तुम्ही पाहू शकणार आहात. सगळ्यात अचूक, सगळ्यात वेगवान आणि सगळ्यात मोठा महाकव्हरेज महानिकालाचं. अश्विन, तर महायुती सत्ता राखणार की मविया बाजी मारणार, पुढच्या काही क्षणामध्ये पहिला कल आपल्या प्रेक्षकांसाठी आपण दाखवणार आहोत. आणि पुन्हा एकदा थोडीशी आपण टीव्ही स्क्रीन आपल्या प्रेक्षकांना पुन्हा एकदा समजूया. आपल्या स्क्रीनच्या उजवीकडे आहे ते अर्थातच प्रादेशिक निकाल आहे. त्याच्यानंतर आपल्या स्क्रीनच्या खालच्या बाजूला जिल्हानिहाय निकाल, एबीपी माझावर यावेळी खास कव्हरेज. जिल्हानिहाय निकाल तुम्हाला कळणार आहेत. तुमच्या जिल्ह्यामध्ये नेमके किती आमदार कुठल्या पक्षाचे येऊ शकतात. त्याच्यानंतर तुमच्या स्क्रीनच्या टॉपला महायुती महाआघाडी असं आपण बायफर्केशन केलेलं आहे. तिकडे पक्षनिहाय आकडेवारी आपण दिलेली आहे. आणि तुमच्या स्क्रीनच्या डाव्या बाजूला तुमच्या मतदारसंघातल्या उमेदवाराचा परफॉर्मन्स कसा राहिलाय हे सगळं आपण दाखवतोय. प्रज्ञा, आणि यानंतर आपण थेट जाऊयात. अक्षय भाटकर आपले प्रतिनिधी सध्या आपल्या सोबत आहेत. अक्षय, अवघे काही मिनिटं शिल्लक आहेत पहिला कल हाती येण्यासाठी. अर्थात दिग्गजांची धाकधूक वाढली आहे, प्रत्येक उमेदवाराची धाकधूक वाढली आहे. खूप धाकधूक वाढलेली आहे प्रज्ञा, कारण की अगदी काही मिनिटांमध्ये पोस्टल वोटिंग जे झालेलं आहे त्याच्या मोजणीला सुरुवात होणार आहे. जर आपण ठाण्याचा विचार केला, कोपरी पाचपाकडी मुख्यमंत्र्यांच्या मतदारसंघाचा विचार केला तर अगदी काही मिनिटांमध्ये या मतमोजणी केंद्र म्हणजे IIT मध्ये हे मतमोजणी केंद्र ITI मध्ये, आणि या ठिकाणी मतमोजणीला सुरुवात होणार आहे. इथे जवळपास 28 फेऱ्या आहेत आणि 28 फेऱ्यांपैकी 14 EVM मोजणीचे टेबल्स आहेत. एक टेबल जे आहे ते या पोस्टल वोटिंगचं आहे. सुरुवातीला पोस्टलची मतं जी आहेत ती मोजली जातील आणि त्याच्यानंतर EVMच्या मतमोजणीला सुरुवात होणार आहे. आपण पाहताय तयारी पूर्ण झालेली आहे. पोलिसांचा बंदोबस्त आहे. आतमध्ये पोलिंग एजंट्स गेलेले आहेत. दोन्ही पक्षाचे पोलिंग एजंट जे आहेत ते आतमध्ये सध्या पोहोचलेले आहेत. कोणालाही आतमध्ये मोबाईल किंवा इतर वस्तू घेऊन जाण्यासाठी अलाउड केलेलं नाही आहे. सध्या सगळ्यांचे मोबाईल आणि इलेक्ट्रॉनिक गॅजेट्स हे बाहेर ठेवण्यात आलेले आहेत आणि अगदी काही मिनिटं राहिलेली आहे ज्यामध्ये आता अनाउन्समेंट होईल आणि या ठिकाणी सांगितलं आहे की मतमोजणीला सुरुवात झालेली आहे. इथे 60% मतदान झालेलं आहे, त्यामुळे जास्त वाढलेलं मतदान आहे. दुसरीकडे ठाणे शहरचं आहे, तिसरीकडे ओवळा माजीवडा आहे ज्या ठिकाणी प्रताप सरनाईक उभे आहेत आणि कळवा मुंब्रा जो मतदारसंघ आहे त्या ठिकाणी जितेंद्र आव्हाड उभे आहेत, त्यांच्या विरोधात नजीब मुल्ला उभे आहेत. तर या 2 ते 3 ठिकाणी जे आहे अक्षय, जितेंद्र आव्हाड विरुद्ध नजीब मुल्ला ही लढत महत्वाची आहे. एकनाथ शिंदे विरुद्ध केदार दिघे या लढतीला काहीशी भावनिक किनार आपल्याला पाहायला मिळते. अक्षय, अपडेट जाणून घेत राहू. आपण मराठवाड्यामध्ये जाऊयात. कृष्णा केंडे आपल्यासोबत आहेत. अश्विन, खरंय, कृष्णाकडनं आणखी ताजी अपडेट जाणून घेऊया. कृष्णा, अवघी काही मिनिटं उरली आहेत आणि आता पोस्टल मतमोजणी सुरू होईल आणि 8:30 वाजता ईव्हीएमची मतमोजणी सुरू होते. कृष्णा, निश्चित आपण पाहतोय की हे स्ट्रॉंग रूम आहे आणि बाजूला पोस्टल मतदान या ठिकाणी ठेवण्यात आलेलं आहे. अगदी काही वेळातच या पेट्या ज्या आहेत त्या या ठिकाणी बाहेर काढल्या जातील आणि त्यानंतर आपल्याला काही वेळातच मतमोजणीला सुरुवात होईल. प्रशासनाच्या वतीनं तयारी पूर्ण करण्यात आलेली आहे. पोस्टल मतदान काही वेळातच स्ट्रॉंग रूममधून बाहेर काढलं जाईल आणि त्यानंतर 8:30 वाजता साधारणपणे ह्या EVM ज्या आहेत त्या बाहेर काढल्या जातील आणि त्याची मोजणी काही वेळातच सुरू होईल. प्रशासनाच्या वतीने तयारी पूर्ण झालेली आहे आणि काही क्षणातच या ठिकाणी छत्रपती संभाजीनगर आणि मराठवाड्यातल्या नव्हे तर महाराष्ट्रातल्या सगळ्याच मतदान केंद्रावरती मतमोजणीला सुरुवात होणार आहे. अश्विन,
खरंय कृष्णा, त्याच्यामुळे आम्ही हे सगळे अपडेट दिवसभर तुझ्याकडे घेतच राहणार आहोत. तुर्तास धन्यवाद या माहितीबद्दल. आणि आता आपण पुण्याला जाणार आहोत मिकीकडे. प्रज्ञा. मिकी घाई आपले प्रतिनिधी सध्या आपल्या सोबत आहेत. पुणे आणि त्या आसपासचा भाग, पश्चिम महाराष्ट्र हा देखील अत्यंत महत्त्वाचा आहे. मोठ्या जागा तिकडे निवडणुकीच्या रिंगणामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. मिकी, काही क्षणात मतमोजणीला सुरुवात होईल, काय अपडेट्स आहेत? अगदी अश्विन, जसं तू म्हणलास आत्ता काही क्षणातच या ठिकाणी मतमोजणीला सुरुवात होणार आहे. पुण्यातील कोरेगाव पार्क या ठिकाणी जे गोडाऊन आहे त्या ठिकाणी हे मतमोजणी होतीये. पुणे शहरातील 8 विधानसभा मतदारसंघातील सगळी मतमोजणी याच ठिकाणी होणार आहे. जर आपण बघितलं तर सगळे जे लोकप्रतिनिधींचे जे प्रतिनिधी असतात ते आतमध्ये गेलेले आहेत, उमेदवारांची प्रतिनिधी आतमध्ये गेलेले आहेत आणि अवघ्या काही क्षणात या ठिकाणी जे पोस्टल मतदान आहेत ते सुरुवातीला या ठिकाणी मोजले जातील आणि त्यासाठी सगळे मतपेट्या आतमध्ये पोचलेल्या आहेत. प्रतिनिधींना त्यांचे सील दाखवले जात आहेत आणि अवघ्या काही पुढच्या मिनिटात या मतमोजणीला सुरुवात होणार आहे. प्रत्येक अपडेट इथून आपण तुम्हाला दाखवणार आहोत. परंतु आता जर आपण बघितलं तर या परिसरात कडेकोट बंदोबस्त आहे. अवघ्या काही मिनिटात स्वतः कलेक्टर आतमध्ये दाखल झालेले आहेत. सुहास दिवसे त्यांनी सगळी आढावा घेतलेला आहे. पुणे जिल्ह्यामध्ये एकूण किती पोस्टल मतदान आलेलं आहे अवघ्या काही सेकंदात आपल्याला पुढच्या मिनिटात कळणार आहे. परंतु आता जर आपण बघितलं तर सगळेजण आतमध्ये गेलेले आहेत आणि सुरुवातीला जे पोस्टल मतदान या ठिकाणी आलेले आहेत, जे पेट्या या ठिकाणी पोहोचलेले आहेत ते उघडले जातील आणि ते मोजायला सुरुवात होईल. आणि प्रत्येक अपडेट एबीपी माझावर महाकवरेज सुरू आहे मिकी सकाळपासून आणि आम्ही तुझ्याकडेही येऊ. तुर्तास धन्यवाद. कुलदीपकडे जाऊया. आपल्याला गेस्टची पण एक छोटी कमेंट घ्यायची आहे, पण तत्पूर्वी कुलदीप माने आपल्या सोबत आहे, त्याच्याकडे काहीतरी अपडेट आहे. कुलदीप. अश्विन, ज्या पद्धतीने आपण उत्साह पाहतोय, उमेदवारांचे जे प्रतिनिधी आहेत मतमोजणी केंद्रावरती प्रचंड गर्दी झाली होती आणि आता जे काही थोडेसे प्रतिनिधी राहिले होते ते आता आज जाताना अवघ्या काही मिनिटांमध्ये या तासगाव कवठेमंकाळच्या विधानसभेच्या आखाड्यातील मतमोजणीला सुरुवात होते. अन्य जे काही 7 मतदान केंद्रावरची देखील हीच परिस्थिती आहे. साधारणतः तासगाव कवठेमंकाळमध्ये 22 फेऱ्या होणार आहेत आणि ईव्हीएम मतमोजणीची जवळपास 14 टेबल हे अशा पद्धतीची या ठिकाणची यंत्रणा असणार आहे. पुढच्या काही तासामध्ये टपाल मोजणीला सुरुवात झाली तर साधारणतः 8:30 वाजता ईव्हीएमची या ठिकाणी मतमोजणी सुरुवात येईल असं निवडणूक अधिकाऱ्यांनी सांगितलेलं आहे. एक प्रचंड उत्साह या सगळ्या आता या तासगाव कवठेमंकाळच्या आखाड्यासाठी आपल्याला मतमोजणी केंद्रावरती दिसून येतंय. काही वेळामध्ये उमेदवारांचे प्रतिनिधी आहेत, उमेदवार जे आहेत ते देखील काही वेळामध्ये मतमोजणी केंद्रावरती पोहोचतील अशी देखील माहिती मिळाली आहे. त्यामुळं तासगाव कवठेमंकाळच्या मतमोजणीला सुरुवात होण्याबरोबर सांगली जिल्ह्यातील जे 7 मतदारसंघ आहेत त्या ठिकाणच्या देखील मतमोजणीला आता सुरुवात होत आहे. अश्विन. तर कुलदीप धन्यवाद आणि अपडेट तुझ्याकडनं घेतच राहू. तेव्हा सगळीकडेच आता काउंटडाऊन जे ते सुरू झालेलं, कारण काही मिनिटं उरलेली आहेत आणि आधी पोस्टल आणि त्याच्यानंतर अर्थातच ईव्हीएमची मतमोजणी सुरू होणार आहे. प्रज्ञा. बरोबर आहे आणि आपल्यासोबत संजना घाडी सध्या आहेत. आपण त्यांची प्रतिक्रिया जाणून घेऊया. काही क्षण शिल्लक आहेत, पहिले कल हाती यायला लागतील. काय होईल महाराष्ट्रात, काय अंदाज? पहिली प्रतिक्रिया. महाराष्ट्राची जनता ही गेल्या 2.5 वर्षापासून जे काही महाराष्ट्रात झालेलं आहे यासाठी आसूसलेली आहे की महाराष्ट्राची जनता जो न्याय देणार आहे हा न्याय ईडी, सीबीआय, इन्कम टॅक्स, केंद्रीय निवडणूक आयोग आहे, सर्वोच्च न्यायालय आहे, हे आम्हाला न्याय देऊ शकले नाहीत आणि तो न्याय महाराष्ट्राची जनता देईल. त्याची कारणं महत्त्वाची आहेत. वाढलेली महागाई आहे, महाराष्ट्रातले उद्योगधंदे हे जे महाराष्ट्रात येऊ घातलेले होते हे बाहेर नेणं असेल, मुंबईतले महत्त्वाचे उद्योगधंदे, कपडा मार्केट, हिरा मार्केट, नावाशिवा पोर्ट असेल, प्रमुख वित्तीय केंद्र असेल, ज्या पद्धतीने मुंबईतून बाहेर नेऊन मुंबई महाराष्ट्राचं खच्चीकरण केलं गेलं. महिला बरोबर आहे. त्यामुळे बेरोजगारीचा मुद्दा आहे त्यासोबत. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.